राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये कोणाच्या विजयाची सर्वाधिक चर्चा झाली असेल तर ती महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांची। पण महायुतीचाच हा बिनविरोध पॅटर्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही दिसतोय। त्याची झलक बघायला मिळाली ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। बघूयात असं नेमकं काय घडलंय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत, पण त्याआधीच भाजपनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि मनसेच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्यानं खारेपाटण जिल्हा परिषदेत 5 तर कणकवली पंचायत समितीत 6 उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आलेत। जिल्हा परिषदेतून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आपण पाहूयात। खारेपाटणमधून प्राची इसवलकर भाजपच्या आहेत, बांद्यामधून प्रमोद कामत भाजपाचे आहेत, जानवलीमधून रोहिता तांबे शिवसेनेच्या आहेत, पडेलमधून सुयोगी घाडी भाजपाचे, बापर्डेमधून अवनी तेली भाजपाच्या निवडून आलेल्या आहेत। पंचायत समितीमधून कोण उमेदवार निवडून आलेत ते आपण पाहूयात। बरवडेमधून सोनू सावंत भाजपाचे, पडेलमधून अंकुश टुकरुल भाजपाचे, नाडनमधून गणेश राणे भाजपाचे, बापर्डेमधून संजना लाड भाजपाच्या, कोकिसरेमधून साधना नकासे भाजपाच्या, बिडवाडीमधून संजना राणे भाजपाच्या हे सदस्य बिनविरोध निवडून आले। यावरून भाजप नेते नितेश राणेंनी जिल्ह्यात महाविकास आघाडी संपल्याचं म्हटलंय। उभाटा या पक्षाकडे कोणी उमेदवार तसे ताकदीचे सापडले नाहीत। धरून पकडून उमेदवारी द्यायची कळल्यानंतर की आपल्याला कशासाठी उमेदवारी इकडे दिली त्यांनाही माहीत नाही। अशा परिस्थितीमध्ये ते फॉर्म मागे घ्यायच्या प्रक्रियेत गेले आणि त्यांना माहिती आहे विकास कोण करू शकतो, डेव्हलपमेंट कोण करू शकतो, पैसा कोण आणू शकतो पंचकृषीत जिल्हा परिषदेमध्ये, आणि म्हणून ते आपल्याकडे वळतात। कुठेही आम्ही कोणाला जबरदस्तीने किंवा कोणाला फोन करून की आमच्याकडे या असं एकही उदाहरण तुम्हाला भेटणार नाही। एका पाठोपाठ उभाटाचे उमेदवार अर्ज मागे घेत असल्यानं उभाटाच्या गोटात खळबळ माजली आहे। उभाटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी आमच्या उमेदवारांना पैशाचं आमिष दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला। खरं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा खरं म्हणजे हा नवीन पॅटर्न आलेला आहे आणि हा नवीन पॅटर्न काय आहे हे लोकांना सगळ्यांना जाणून घेतलेलं आहे। तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जिल्हा परिषद उमेदवाराला 10 लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवाराला 5 लाख रुपये असा इथे रेट काढलेला आहे। जर तुम्ही विकास कामं केली होती तर जावा समोर, लोकांच्या समोर जाऊन दे तुमचे उमेदवार समोर, हिंमत असेल तर इलेक्शन लढवा। गेली 9 वर्षांनी हे जिल्हा परिषदचं इलेक्शन होतं आहे, निवडणुका होत आहेत आणि ते निवडणूकसुद्धा तुम्ही फेअर करत नाही आहे। ही लोकशाही संपवण्याचं काम भाजप करत आहे। खरं म्हणजे निवडणुकाच झालं नाही तर लोकांना मतदान कसं करायला मिळणार, जनतेला मतदान कसं करायला मिळणार। उभाटाकडे सक्षम उमेदवार नसल्यानं विकास कामं कोण करणार हे माहीत असल्यानंच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय। महायुतीचे आमचे 11 शिलेदार हे सिंधुदुर्गच्या जनतेच्या आशीर्वादामुळे काल बिनविरोध त्यांनी जाहीर झालेले आहेत। मला ह्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या पद्धतीने आमचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी हे हतबल झालेले आहेत, त्यांच्याकडे उमेदवार भेटत नाहीत, एक उमेदवार 4 ठिकाणी उभे आहेत, आपसामध्ये असलेली त्यांची भांडणं आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल असलेला अविश्वास जो लोकसभेमध्ये दिसला, विधानसभेमध्ये दिसला, नगरपालिकेला दिसला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दिसला। म्हणून अधिकृत सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडी उभाटाची राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे। पण धनशक्तीचा वापर करून निवडणुका बिनविरोध केल्या जात असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। ये पैसा बोलता है, ये पैसा तोलता है। खरं तर निवडणुकीच्या राजकारणामध्ये मतदारांना चॉईस असला पाहिजे। मतदारांचा चॉईस तुम्ही अशा पद्धतीने काढून घेताय म्हणजे एका अर्थाने तुम्ही लोकशाही मारत आहात। उभाटाचे उमेदवार एका मागोमाग उमेदवारी अर्ज मागे घेत असताना उभाटाचे वरिष्ठ नेते मात्र सुशेगात पाहायला मिळत आहेत। आता जे काही उमेदवार उरलेत ते तरी आपली उमेदवारी कायम ठेवतात की महायुतीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी धक्के दिले जातात हे पाहावं लागणार आहे। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।